चला आज बनवत आहे आंबट तिखट कैरी। आता कैरी कापून घेतला आहे, कढई ठेवली आहे गॅसवर। त्यात तेल टाकते, मोहरी जिरे आणि कैरी टाकले आहे कापलेल्या। तर त्याला 5 मिनिटं तेलामध्ये फ्राय करते। त्यानंतर तिखट हळद आणि थोडंसं मसाले घेतले, ते टाकून घेतले। त्याला 5 मिनिटं परतून घेते कैरीमध्ये। मग असं झालेलं आहे। थोडं पाणी टाकलं तरी चालेल। नंतर गूळ टाकेल, तुम्हाला जेवढा गूळ टाकायचा तेवढा टाकू शकता किंवा साखर पण टाकली तरी चालेल। मिक्स करून घ्या आणि 5 मिनिटं शिजवू द्या। खायला खूप टेस्टी आणि डाळ भात सोबत हे नक्की तुम्ही खाऊन बघा, खूप भारी लागेल। आवडली तर नक्की रेसिपी ट्राय करा।